ओम नमो भगवते वासुदेवाय। पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति तदहं भक्तुमनस्तस्मामि भाषांतरण तात्पर्याची भक्तिवेदांत जर एखाद्याने प्रेमाने आणि भक्तीने मला एखादे पान, फूल, फळ अथवा पाणी अर्पण केले तर मी त्याचा स्वीकार करतो। तात्पर्य बुद्धिमान व्यक्तीने शाश्वत सुख तसेच नित्य आणि आनंदमय धाम प्राप्त करता यावे यासाठी कृष्ण भावना होऊन नित्य प्रेमाने भगवत सेवा करीत राहणे आवश्यक आहे। भगवत धामाची प्राप्ती करण्याचा हा विधी अत्यंत सुलभ आहे। त्यांच्या आचरणातील सुजन मनुष्यही पूर्व पात्रतेविना करू शकतो। यासाठी केवळ एकच पात्रता आहे आणि ती म्हणजे मनुष्याने शुद्ध भक्त असले पाहिजे। मनुष्य कोण आहे किंवा त्याची काय स्थिती आहे हे महत्त्वपूर्ण नाही। हा विधी इतका सहज सुलभ आहे की मनुष्य भगवंतांना एखादे पान, फळ अथवा थोडेसे पाणी अर्पण करू शकतो आणि त्याचा स्वीकार करण्यामध्ये भगवंतही संतुष्ट होतात। म्हणून कोणालाही कृष्ण भावनेपासून वंचित करता येत नाही, कारण कृष्ण भावना ही सुलभ आणि स्वतंत्र आचरणायोग्य आहे। इतकी सहज पद्धती उपलब्ध असूनही कृष्ण भावनावश न होण्याची आणि सच्चिदानंद जीवन प्राप्त करण्याची इच्छा न करणारा असा मूर्ख कोण असू शकेल। श्रीकृष्णांना प्रेममय सेवेव्यतिरिक्त इतर कशाची अपेक्षा नसते। श्रीकृष्ण एखाद्या फुलाचाही आपल्या शुद्ध भक्ताकडून स्वीकार करतात। ते अभक्ताकडूनही कोणत्याही गोष्टीचा स्वीकार करत नाही। ते स्वावलंबी असल्यामुळे त्यांना कोणाकडूनही कशाची अपेक्षा नसते। तरी ते भक्ताकडून प्रेम भावाचे आदान प्रदान करण्याकरता भक्तांच्या भेटवस्तूंचा स्वीकार करतात। कृष्ण भावनेचा विकास करणे म्हणजे जीवनाचे परिपूर्णत्व गाठणे होय। श्रीकृष्णांची प्राप्ती करण्याकरता भक्तिमय सेवा हे केवळ एक साधन असल्याचे दर्शवण्यासाठी या श्लोकामध्ये भक्ती या शब्दाचा 2 वेळा उल्लेख करण्यात आला आहे। आपण इतर कोणत्याही साधनाने उदाहरणार्थ ब्राह्मण, विद्वान, पंडित, गर्भश्रीमंत किंवा महान तत्वज्ञानी होणे इत्यादींद्वारे श्रीकृष्णांना भेट स्वीकारण्यास बाध्य करू शकत नाही। भक्ती विना भगवंत कोणाकडूनही कोणत्याही गोष्टीचा स्वीकार करीत नाही। भक्ती कधीच हेतुपूर्वक प्रेरित नसते। भक्ती शाश्वत आहे आणि परमसत्याच्या सेवेप्रित्यर्थ ते प्रत्यक्ष कर्म आहे। भगवान श्रीकृष्ण आपणच एकमात्र भक्ता, आदि पुरुष आणि सर्व यज्ञांचे वास्तविक अधिष्ठाता असल्याचे सिद्ध करून झाल्यावर या ठिकाणी आपण कोणत्या प्रकारचे यज्ञ स्वीकारतो हे सांगतात। शुद्ध होण्याकरता आणि जीवनाच्या अंतिम ध्येयाची दिव्य प्रेममय भक्ती सेवा प्राप्ती करण्याकरता जर मनुष्याला भगवत भक्तीमध्ये युक्त होण्याची इच्छा असेल तर त्याने भगवंत आपल्याकडून काय इच्छितात ते जाणून घेतले पाहिजे। श्रीकृष्णावर प्रेम करणारा भक्त त्यांना जे हवे असते ते अर्पण करतो आणि त्यांना नको असलेले किंवा त्यांना न स्वीकारलेली कोणतीही गोष्ट अर्पण करत नाही। जास्त मांस, मासे, अंडी श्रीकृष्णांना अर्पण करू नये। जर असे पदार्थ आपल्याला अर्पण करावे अशी श्रीकृष्णांची इच्छा असती तर त्याप्रमाणे त्यांनी सांगितलेले असते। यावर ते स्पष्टपणे सांगतात की मनुष्याने मला एखादे पान, फळ, फूल अथवा पाणी अर्पण करावे आणि मी त्याचा स्वीकार करीन। म्हणून आपण जाणले पाहिजे की श्रीकृष्ण
मांस, मासे, अंडी यांचा स्वीकार करीत नाही. भाजीपाला, धान्य, फळे, दूध आणि पाणी हे मनुष्यासाठी योग्य खाद्यपदार्थ आहेत आणि स्वतः भगवान श्रीकृष्णाने याचे विधान केले आहे. या व्यतिरिक्त आपण इतर जे काही खातो ते श्रीकृष्णांना अर्पण करता येत नाही, कारण ते त्यांचा स्वीकार करत नाही. जर आपण असे खाद्यपदार्थ अर्पण केले तर आपण प्रेममय सेवा करू शकणार नाही. 3ऱ्या अध्यायातील 15व्या श्लोकामध्ये भगवंत सांगतात, केवळ यज्ञांचे अवशेषच पवित्र असतात आणि जीवनामध्ये प्रगती करणाऱ्या प्रत्येक प्रयत्नात असणाऱ्यांसाठी आपण संसार बंधनातून मुक्त होऊ इच्छिणाऱ्यांसाठी केवळ असे अवशेष सेवन करणे योग्य आहे. त्या श्लोकामध्ये पुढे भगवान सांगतात की जे लोक आपले अन्न परमेश्वरास अर्पण करीत नाही ते केवळ पापच भक्षण करतात. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर त्यांचा प्रत्येक घास हा त्यांना मायाजालाच्या गतीत अधिकाधिक खोलवर ढकलत असतो. मनुष्याने स्वादिष्ट, रुचकर आणि साधे शाकाहारी खाद्यपदार्थ सिद्ध करून ते श्रीकृष्णांच्या अथवा चित्राला अथवा विग्रहाला नमस्कार करून आणि ते खाद्यपदार्थ खाण्याची श्रीकृष्णांना प्रार्थना करीत अर्पण करावे. त्यायोगे मनुष्याला जीवनामध्ये निश्चित प्रगती करता येते. त्यांच्या मेंदूमध्ये सूक्ष्म पेशी निर्माण होतात आणि त्यामुळे त्यांची विचारशक्ती शुद्ध होते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मनुष्याने प्रेमाने नैवेद्य अर्पण करावा. श्रीकृष्ण अस्तित्वातील प्रत्येक गोष्टीचे अधिपती असल्यामुळे त्यांना भोजनाची मुळीच आवश्यकता नाही. तथापि ज्याला भगवंतांना अन्न अर्पण करून त्यांना संतुष्ट करायची इच्छा आहे त्यांनी अर्पण केलेल्या भेटीचा भगवंत स्वीकार करतात. खाद्यपदार्थ शिजवताना आणि ते अर्पण करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की या सर्व क्रिया श्रीकृष्णांच्या प्रेमास्थ केल्या पाहिजे. परमसत्य इंद्रियरहित आहे असे प्रतिपादन करणारे निरशिषवादी दार्शनिक भगवद्गीतेच्या श्लोकाचे स्पष्टीकरण देऊ शकत नाही. त्यांच्यासाठी हा श्लोक म्हणजे रूपक आहे आणि भगवद्गीतेचा वक्ता श्रीकृष्ण यांचे भौतिक स्वरूपाचे प्रमाण आहे. परंतु वस्तुतः भगवान श्रीकृष्णांना इंद्रिय आहे आणि असे म्हटले आहे की त्यांची इंद्रिय परस्पर अनुगामी आहेत. अर्थात एक इंद्रिय इतर कोणत्याही इंद्रियाची कार्य करू शकते. श्रीकृष्णांना परमसत्य जाणण्याचा हाच आहे. इंद्रियांच्या अभावी त्यांना सर्व ऐश्वर्याने परिपूर्ण म्हणजे षडऐश्वर्याने म्हणताच आले नाही. 7व्या अध्यायामध्ये श्रीकृष्णाने सांगितले आहे की भौतिक प्रकृतीमध्ये मीच जीवांना गर्भस्थ करतो. भौतिक प्रकृतीवर दृष्टिक्षेप टाकून ते गर्भधारणा करतात आणि म्हणून या संदर्भातही भगवंतांना अन्न अर्पण करताना भक्ताची प्रेमपूर्ण प्रार्थना, भगवंताने श्रवण करणे आणि भगवंताने ते अन्न ग्रहण करणे या प्रत्यक्षात त्यांची चव घेणे यात कोणताही भेद नाही. भगवंत परमसत्य असल्या कारणाने त्यांनी श्रवण करणे हे पूर्णपणे त्यांचे अन्न ग्रहण करण्यासमान आहे आणि त्याची चव घेण्यासमान आहे. या तथ्यावर अधिक भर दिला पाहिजे. तर्क न करता श्रीकृष्णाने स्वतः सांगितल्याप्रमाणे तत्वतः त्यांचा स्वीकार करणारा भक्त जाणू शकतो की परम सत्य अन्न ग्रहण करू शकते आणि त्याचा स्वादही घेऊ शकते. प्रत्येकाकडे एक पेज आलेले आहे ना. आता त्यातले मंत्र आपण म्हणूया. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपा तदाम्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरुं श्रीयुतापदकमलं श्रीगुरुं वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सकलरघुनाथं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदा सकलललिता श्रीशाखान्वितांश्च. नमो विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिने नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे
निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशधारिणे वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो महावदन्याय कृष्णप्रेमप्रदायते कृष्णाय कृष्णचैतन्य नामने गौरविषे नमः। पंचतत्वात्मकं कृष्णं भक्तरूपस्वरूपकं भक्तावतारं भक्ताख्यं नमामि भक्तिशक्तिकं। हे कृष्ण करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिकान्त राधाकान्त नमोऽस्तुते। तप्त काञ्चन गौराङ्गी राधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद हरे